मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी। मुंबईमध्ये लंडनच्या धर्तीवर पॉट टॅक्सी प्रकल्प राबवला जाणार आहे। बीकेसी मधील बहुचर्चित पॉट टॅक्सी प्रकल्पासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आलेली आहे। मुंबईकरांची वाहतूक कोंडीमधून सुटका होणार आहे। बीकेसी मधील वाहतूक कोंडीच्या समस्येवर आता तोडगा निघणार आहे। लंडनच्या हिथ्रो विमानतळावरती राबवण्यात आलेल्या पॉट टॅक्सी प्रमाणेच बीकेसी ते वांद्रे आणि कुर्ला स्थानकामधून पॉट टॅक्सी धावणार आहे। या तंत्रज्ञानात दर 15 ते 20 सेकंदाला एक पॉट टॅक्सी सोडण्याची क्षमता आहे। तर ही पॉट टॅक्सी म्हणजे नेमकं काय पाहूयात। वांद्रे कुर्ला स्थानका दरम्यान वांद्रे कुर्ला संकुलातून पॉट टॅक्सी धावणार आहे। प्रकल्पाची लांबी ही 8.80 किलोमीटर असून त्यामध्ये 38 स्थानकं असणार आहेत। पॉट टॅक्सीमध्ये 6 प्रवासी बसू शकतात। पॉट टॅक्सी कमाल 40 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणार आहे। प्रकल्पासाठी 1016 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। बीकेसी मध्ये दररोज जवळपास 4 लाखाहून अधिक प्रवासी असतात। पॉट टॅक्सी 2031 पर्यंत कार्यान्वित झाल्यावर 1.9 प्रवासी लाभ घेतील। कसा असेल मार्ग त्यावरही एक नजर टाकूयात। पॉट टॅक्सी प्रकल्प वांद्रे आणि कुर्ला रेल्वे स्थानकापासून सुरू होणार। मिठी नदी ओलांडून बीकेसी मध्ये जाणार। जी आणि ई ब्लॉक जवळून कलानगरला पोहोचणार। पश्चिम रेल्वेच्या वांद्रे रेल्वे स्थानकाशी जोडला जाणार।